ए पिल्लू तुझा कातील तुआना मोरा हलकती घरा सगळ्या कंदीला फिरा बंद करा गे तुआना लेकाता दिसती तू माझी चंका कुणा कुणा लेकाता दिसती तू माझी चंका कुणा कुणा. जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलचे. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपला स्वतः इथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपले कॅपकट ॲप आहे तो ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मला अशा प्रकारे काही इमेज येईल. तर यातून कोणताही इथं इमेज घेतल्यानंतर त्याची जी लेअर आहे ते आपल्या इथे 20 सेकंदापर्यंत इथं आणायचे. तर 20 सेकंदापर्यंत त्याची लिमिट लेअर जी असेल ते आपण आता इथे घेऊयात. त्यानंतर परत त्याच्या सोर्स लिहून ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा भेटवायला इथे व्हिडिओ दिला आहे तर तो इथे ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर ह्याचा जो काही इथे ॲड आहे तो इथे एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. तर एक्स्ट्रॅक्ट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या बीटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथे स्प्लिट करायचा आहे. तर आता आपल्या इथे जिथे बीट 2 वरती जिथे येऊन जायचं त्यानंतर स्प्लिट करा. परत बीट 3 वरती जिथे आपल्या येऊन इथं स्प्लिट करायचं. परत आपल्या बीट 4 वरती जिथे येऊन इथं स्प्लिट करायचं. परत बीट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करायचे. परत बीट 6 वरती जिथे आपल्या इथे येऊन जिथे स्प्लिट करायचे. परत बीट 7 वरती जिथे येऊन इथे स्प्लिट करायचं. परत बीट 8 वरती येऊन स्प्लिट करा. त्यानंतर बीट 9 वरती येऊन स्प्लिट करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्या इथे जेवढे काय बीट होते त्या बीटनुसार आपण इथे इमेज जिथे स्प्लिट केलेत. तर त्यानंतर परत आपल्या सुरुवातीला येऊन आपल्याला काय बीटवाला जो व्हिडिओ असेल तो आपल्या इथे डिलीट करायचा आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला इमेजेस जे असतील ते रिप्लेस करायचे. तर रिप्लेस करण्यासाठी सेकंड इमेजवरती येऊन जायचे. त्यानंतर आपल्या रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन फोटोजमध्ये जायचे. त्यानंतर तुम्हाला जो कोणता इथे इमेज रिप्लेस करायचा असेल तो इथं करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे इमेज जे असतील ते तुम्ही इथे रिप्लेस करून घ्या. ओके, तर मित्रांनो, इथं आता आपण इमेजेस जे आहेत ते रिप्लेस झालेत. त्यानंतर आता आपल्या इथं ॲनिमेशन जे असेल ते अप्लाय करायचं आहे. तर ते करण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे. तर इनमध्ये येऊन इनमध्ये बघा स्टार्टिंगलाच एक अशा प्रकारे न्यू हिअर फ्रीज अशा प्रकारचं इथं एक ॲनिमेशन भेटेल ते इथं अप्लाय करून टाका. तर अप्लाय वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या जिथे परत सेकंड इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्ये येऊन जायचं. सॉरी मित्र, कॉम्बोमध्ये येऊन जायचं. त्यानंतर स्टेज अँड डिसॉर्ट हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जिथं इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन ट्रेंड 2 द्यायचा आहे. परत नंतरच्या आपल्या इथं इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं बघा पिरियड शिफ्ट 4 द्यायचा. परत नंतरचा जो इमेज असेल त्यावरती येऊन आपल्याला इनमध्ये येऊन जायचं. इनमध्ये आल्यानंतर आपल्या एक अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल कॉन्ट्रोडेड ब्लिंक्स अशा प्रकारचं तो इथं अप्लाय करा. परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं श्रिंक अँड बाउन्स अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथे देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतर जो काही इमेज आहे त्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. आणि नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा. आणि परत नंतर शेवटचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन वेव अँड स्लड हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. त्यानंतर आता ॲनिमेशन आहेत आपले जे येते ते देऊन झाले. त्यानंतर आता आपले इफेक्ट द्यायचे. तर इफेक्ट देण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन जायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन एक ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये आपल्याला एक ग्राफिटी एक अशा प्रकारचं बघा एक भेटणारा इफेक्ट ट्रेंडी ग्राफिटी ते अप्लाय करून ह्याची इफेक्ट जो असेल तो इफेक्टची लेअर ते आपल्या सुरुवातीच्या इमेज पुरती इथं करून घ्यायचे. परत नंतर त्याच्या सुरुवातीला येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. त्यानंतर परत आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये डायमंड झोन हा जो इफेक्ट आहे तो भेटेल तो इथं अप्लाय करून टाका. ॲडजस्टमेंट करता इमेज पुरती करून घ्या. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन स्पीड जे ते 0 ठेवा. परत नंतर आता आपल्याला सेकंड इमेजवरती जिथे काय करायचं मित्रांनो इथं येऊन जायचं. सेकंड इमेजवरती आल्यानंतर आपल्या जिथे बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक इथं इफेक्ट भेटणार आहे रोटेटिंग स्विंग. तर ते इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुरती करून घ्या. पण नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जिथे बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्याला टोन फ्रेम्स हा जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुरती करा. परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती येऊन आपल्यावर जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये इंटर अँड आउटरमध्ये यायचं. त्यानंतर इथे एक इफेक्ट भेटेल त्याचं नाव मित्र रोटेट अँड बर्स्ट तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुरती इथं करून घ्या. परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये ग्लो इन डबल हा जो इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुरती इथं करून घ्या. परत नंतरचा इमेज असेल त्यावरती येऊन आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन क्रॉस स्प्लिट अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुरती इथं करून घ्या.
परत नंतरचे आपले जे ते इमेजवरती येऊन आपल्या बॉडी पिकमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये निंजा डबल अशा प्रकारचा पिक भेटेल तो आपल्या ॲडजस्टमेंट करता इमेज पुरती तर करून घ्या. परत नंतरचे आपल्याला इथं इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या व्हिडिओ पिकमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक पॉपिंग कॉलेज अशा प्रकारचा पिक भेटेल तो आपल्या करून ॲडजस्टमेंट करता इमेज पुरती करून घ्या. परत आपल्या शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ पिकमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक इपिक भेटेल. जर काही इथे तुम्हाला भेटत नसेल तर वरती सर्च करा. त्याचं नाव मित्र फ्रीजी क्राउझल 2 अशा प्रकारचा इफेक्ट आहे. तो इथं आपल्याकडून ॲडजस्टमेंट करता इमेज पुरती तर करून घ्या. परत नंतर जिथे बघा मित्र आपल्या जिथे काय करायचं आहे. परत जिथे आपल्याला बघा सेकंड इमेज होती जिथे आपल्या इथे यायचं आहे. त्यानंतर आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्याला ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच किंवा जे ते आपल्याला काय करायचं बघा मित्र लाईटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर आपल्या एक इथे लाईटमध्ये किंवा वरती जे ते तुम्ही सर्च करा डायरेक्टली ते त्याचं नाव आहे मित्रांनो बघा ब्लॅक नॉईज 2 अशा प्रकार ब्लॅक नॉईज अशा प्रकारचा इफेक्ट आहे मित्रांनो बघा बघू शकता इथं नाव त्याचं ब्लॅक नॉईज. तर तो सर्च करून इथं आपल्या करा ॲडजस्टमेंटवर त्याची जे असेल ते व्हिडिओ जॉईनपर्यंत करा. परत नंतर जे ते सेकंड इमेजवरती जायचं परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन लाईटच्या ऑप्शनमध्ये येऊन हॅलो 2 हा जो इफेक्ट आहे तो आपल्याकडून ॲडजस्टमेंटवर त्याची एंडपर्यंत करून घ्या मित्रांनो. त्यानंतर त्यावरती क्लिक करून ॲडजस्टमध्ये जायचे त्यानंतर ॲटमॉस्फिअर जे असेल ते 50 इथं करून द्यावा. तर मित्र अशा प्रकारचा आपलाचा काही व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या इथे एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तिथे एक्सपोर्ट होण्याची इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपल्या जिथे आजच्या ते व्हिडिओमध्ये एवढं त्या व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्र अजून जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो व्हिडिओ आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.